नमस्कार मंडळी, आज आपण दुधी भोपळ्याची एक रेसिपी बघणार आहोत। अतिशय सोपी आहे आणि खायला अप्रतिम चवीची आहे। बरेच लोक असे आहेत ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही। दुधी भोपळ्याची कुठलीही रेसिपी म्हटलं म्हणजे ते नाक मुरडतात। तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे। अतिशय हेल्दी आणि टेस्टी आहे। तर आजची रेसिपी काय आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच। तर एक मस्त कोळा लहान दुधी भोपळा घेतलेला आहे। तर त्यातील अर्धा दुधी भोपळा आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचा आहे। दुधी भोपळा स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि त्यानंतर त्याची साल काढायची आहे। दुधी भोपळा खाणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे। दुधी भोपळ्याचा ज्यूस सकाळी सकाळी अंशापोटी पिणं तेही ॲसिडिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही 8 ते 10 दिवस अंशापोटी लौकीचा ज्यूस म्हणजेच दुधी भोपळ्याचा ज्यूस घेतला तर तुमची ॲसिडिटी काहीही दुसरं न घेता बरी होणार आहे आणि हा इलाज तुम्ही हप्ताभर करायचा आहे। तर असा दुधी भोपळा कधी कधी कळू निघतो। तर आपल्याला कधीही कुठलीही रेसिपी बनवायच्या आधी थोडासा दुधी भोपळा खाऊन बघायचा आहे। तो कळवट नाही हे पहिले चेक करायचं आहे, त्यानंतरच त्याची कुठलीही रेसिपी करायची आहे। तर आता दुधी भोपळा मस्त कापून झालेला आहे। तर त्यासाठी मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या कमी तिखट घेतलेल्या आहे, 1 इंच आले घेतलेले आहे आणि 2 वाट्या रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही बारीकही घेऊ शकता किंवा जाडही घेऊ शकता। तर आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये दुधी भोपळ्याच्या फोडी, मिरची, अद्रक टाकलेला आहे। थोडंसं बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता 2 वाट्या रवा घेणार आहे। अर्धी वाटी दही सुद्धा आपल्याला या साहित्यात टाकायला लागणार आहे। आता मिश्रण मिक्सरवरती मस्त बारीक करून घेतलेलं आहे। तर ते आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। दुधी भोपळ्याच्या सेवनाने फक्त ॲसिडिटीच कमी होते असं नाही, तर याचे अनेक फायदे आहेत। वजनही कमी होते, पचनक्रिया सुधारते, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते। तसेच त्वचेसाठी सुद्धा हा दुधी भोपळा खाणं खूप चांगलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी टाकून भांडं मी विसळून घेतलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही। जसं आपण आप्पे बनवायला बॅटर तयार करतो तसंच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। हृदयासाठी सुद्धा दुधी भोपळा खाणं खूप फायदेशीर आहे। तर आता आपण यामध्ये तडका टाकणार आहोत। तर तडक्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा उडदाची डाळ टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि हा तडका आपल्याला या बॅटरवरती टाकायचा आहे। यामध्ये तुम्ही थोडीशी अर्धा चमचा चण्याची डाळही घेऊ शकता। शेवटी मी हळद टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून हा तडका दुधी भोपळ्याच्या बॅटरवर टाकणार आहे। ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा दुधी भोपळा खाणं फायदेशीर आहे, कारण याच्या सेवनानं रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते। दुधी भोपळ्यातील पोषक तत्वे त्वचेसाठी फायदेशीर आहेत आणि दुधी भोपळा थंड असल्याने हा आपण उन्हाळ्यामध्ये नियमित खावा किंवा याचा ज्यूस बनवून खावा। तर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा बारीक करून टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि आप्पे बनवायच्या वेळेस आपल्याला यामध्ये 1 इनोचं पॅकेट टाकायचं आहे। खूप रेसिपी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे। दुधी भोपळ्यामध्ये असलेले पोषक घटक जसं की यामध्ये आहे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन आणि तंतुमय पदार्थ। त्याच्यामुळे याचं नेहमी जर आपण सेवन केलं तर केस गळतीसुद्धा कमी होते। सर्वात शेवटी आता इनो टाकलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकाच दिशेनं हे आता फेटून घेणार आहे। त्यानंतर साईडला आप्पे पात्र घ्यायचं, त्याला तेल लावायचं आहे आणि आप्पे पात्रामध्ये हे बॅटर टाकायचं आहे। सुरुवातीला आप्पे पात्रामध्ये थोडंसं जास्त तेल टाका आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये तीळ टाका आणि मिश्रण टाका आणि मस्त खमंग कुरकुरीत आप्पे तयार करा। अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी
जर तुम्हाला आवडत असतील, बघायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलवरती मी नेहमी अशा प्रकारच्या रेसिपी घेऊन येत असते. पावसाळी रानभाज्या, त्यांची माहिती, त्यांची ओळख आणि त्यांची रेसिपी ही सुद्धा आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असते. म्हणजे सीझननुसार आपल्या चॅनलवरती रेसिपी अपलोड केल्या जातात. आपे पात्रावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटांनी आपे उलटायचे आहेत. जर तुम्ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी उत्सुक असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करा आणि बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि कमेंटमध्ये रेसिपी आवडली त्याबद्दल कळवायचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून म्हणजे कुठल्या शहरातून बघता ते सुद्धा लिहायचं आहे. तुमच्या एका लाईकमुळे आणि कमेंटमुळे मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते, आनंद होतो आणि कुठले व्हिडिओ तुम्हाला आवडतात तर ते व्हिडिओ मी पुढे अपलोड करायचा प्रयत्न करेन. तर आपे मस्त आता उलटून कुरकुरीत झालेले आहे, खमंग झालेले आहे, तर ते आता आपण काढून घेऊ. या आप्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस खाऊ शकता, खोबऱ्याची चटणी खाऊ शकता, शेंगदाण्याची चटणी पातळ तीही खाऊ शकता, पुदिन्याची चटणी खाऊ शकता. कुठलीही चटणी तुम्ही या आप्यासोबत खाऊ शकता. खायला अप्रतिम चवीचे हे आपे तयार झाले. रेसिपी हेल्दी आहे आणि खूप टेस्टी आहे. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, खाऊन बघा. तर या आप्यासोबत मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. मस्त आपे तयार झालेले आहेत. या मंडळी आपे खायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.